करायचं आम्ही? आता त्याचं उत्तर आहे ना हा. ही देईल. थोडी लाज धर ना, लाज धर. काय बोलू राहिली तू? म्हणजे काय ऊन पडत रे बाबू. सुनबाई ऊन वाढायला लागला आता आहे ना, त्याच्यामुळे आहे ना. हा ते काय झटका आला हो. ही कुठे गेली लहानी? ऍक्शन. ए शिल्पा, ए पुरी, सुनबाई, ए शिल्पा. काय मामा? काय करू राहिली घरामध्ये? बसली ती टीव्ही बघत. बस ना. काय ते गारमेंटाचा टीव्ही बघती? हे गार हवा ती मस्त इड बसायचं. तुम्हाला आवडतं, मला नाही का ना. मला घरात बसलेलं आवडतं. बरोबर. कारण ही विले ताना ताना गेली. मी तू आलो उन्हातून तर फक्त लगेच मध्ये पळाली. पण ह्या अशा रागाने काय बघू राहिले? मला पंचायत झाली ना. काय टेन्शन मध्ये काय दुखी जणी का सुनबाई? कशाच टेन्शन आहे? अगं मी आलो बसलो तुला बोललो लय ऊन पडायला लागला आता असं म्हणलो लगेच मध्ये पळाली म्हणून मी तुला आवाज दिला. म्हणलं शिल्पा कुठे गेली? मी तर टीव्ही बघत होती मस्त बसली होती. मग संपली का मालिका का चालू आहे? नाही तर मग अर्धा जीव बोलला तर. अहो मी शेवाय बनवल्या त्या खाल्ल्या बसली टीव्ही बघत. शेवाय चालते खाल्ल्या? मग मला ठेवलं का नाही काही? तुम्हाला कशाला? म्हणजे तुझ्या पुरत्याच बनवल्या होत्या का? हा तेवढीच बनवल्या त्या. हा तुला वाटतं गावात सप्ताह चालू आहे. आणि काय सांगू का सुनबाई, गावामध्ये ना आता 3 दिवस झाले. परवाच्या दिवशी काल आणि आता बी थोडेसे 2-4 घास खाल्ले. रोज रोज त्या सप्त्यामध्ये काय आहे, बरेचसे लोक अशी पंक्ती घेतात ना. शिरा ऐकती का? शिरा भात खाऊन आहे ना मला त्याचा कंटाळा आला. म्हणून आता घरी जाऊन मस्त काही सांगा तुम्ही. काय नाही त्यांना नाही दुखीला सांगतो ना. दुखीला सांगू राहिलो थोडक्यात. म्हणजे मला जेवायचंय आणि आता त्या सप्त्याचं खाऊन आहे ना. जेवण आले तुम्ही? अरे 2-4 घास खाल्ले फक्त. का बरं 4 घास खाल्ले? पूर्ण पोट भरून जेवायचं ना. आता ते बी सांगितलं ना. ती गोड खाऊन माझी गिरकी वळली. घसा बसला पा ना. घसा बसला हे दिसू राहिलं तुम्हाला. मग त्याचं काय करायचं आम्ही आता? कमाल झाली भाऊ. काय करायचं म्हणजे मला वाढून द्या ना. का बरं वाढून द्यायचं? माझ्याकडचे दिवस संपले. तुमचे 1 महिना आला माझ्याकडे जेवण करत तिच्याकडे जायचं जेवायला. आपलं काय बोलणी झाली ती? 1 महिना ह्या कराल 1 महिना. 1 महिना मी केलं पूर्ण. झाला त्याच्यातले 2 दिवस तरी बाकी आहे. नाही 30 तारीख झाली माझा महिना संपला. कुठे 30 तारीख झाली? अहो गेले किती डेट काय? 1 तारखेला गेलेले ते माझ्याकडे. 1 तारखेला नाही 1 तारखेला आलेले माझ्याकडे. खोटं बोलताय नाही. सांगा बरं तुम्ही. 1 तारखेला माझ्याकडे झाले. मी सगळे एक दिवस मोजून ठेवते. 2 दिवस बाकी 2 दिवस इथं खायचं जमणार नाही. माझ्याकडे 2 दिवस भेटणार नाही. झालाय माझा महिना संपलाय. तुम्हाला काय आमचं खाऊ घालायचं उपत नाही घेतलेलं मी. मला काय तुमची काही जास्त प्रॉपर्टी माझ्या नावावर करून देईल ना ती माझ्या नवऱ्याच्या. मी विरी कमी नाही खाऊ घालायला. 2 दिवस तिकडे काढायचे इकडे बघाल मग मी नंतर. असं आहे का? बरोबर बोलते की? मला काय माहिती. बरं ती नाही बरोबर बोल. तू बरोबर बोलू राहिली. हा मी बरोबर बोलते. महिना झालेला आहे. तुला पटत आहे असं बोल? पटत मला. सासऱ्याच्या पाळ्या लावून राहिल्या जेवायसाठी. मग अरे तुमच्यापेक्षा गावातले लोक बरे ना. अहो 200 रुपयाला तेल बॅग झाली. 150 रुपये शेंगदाणे झाले. 50 रुपये साखर झाली. तुम्हाला 3 टाइम चहा लागत. 1 किलोभर साखर जाती. काय गप्पाईस? तुमचे ते पाहुणे येतात त्यांना चहा द्या. गप्पाईस काय गप्पाईस? भेटणार नाही घरात खायला. तुम्ही काय माझ्या नावाच्या नावावर काय जास्त प्रॉपर्टी नाही करून दिली तुमच्या वाटेची? नाही केली खरोखर केली नाही. अगं पण बापाचा माल म्हणजेच आपला माल होतो ना. आकलीचा पत्ता आहे का? आकलीचा पत्ता आहे का? मग तिला कळत नाही का? तिचा माझा महिना संपला तिच्याकडे जायचं जेवायला. काम करा. तिला कळत आहे. तिला मार गोळी. ती लहान आहे. हा लहान म्हणून आता पण 2-4 पोरं झाले असते काढले असते तर. अरे वाईट साईड नको बोलू. बघा किती गंद बोलती बाई. मग कस काय ती लहान म्हणता? गोळ्या दूध पिती काय? मग लहान आहे का नाही नाते? अगोदर लग्न कोणाचं झालं? हा मग मी इतक्या वर्ष केलं ना एकटीने. आता करू दे. तुम्ही एक काम करा. प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्या आणि मी सगळं तुमचं करा. प्रॉपर्टी तुझ्या नावावर करती. त्यांना 2-2 लेख आहे त्यांच्या नावावर करतील ते. मग ते प्रॉपर्टीच्या वेळेस बरं आले तुम्ही. म्हणजे खाऊ घालायच्या वेळेस माग 2 दिवस मोजू राहिली बाई. मग तू कोण 2 दिवस घाल ना खाऊ. मग तुम्ही मोठी असून तुम्ही असं करता ते? अगं पण एवढं वर्ष मी सांभाळलं ना. कसं सांभाळलं मला माहिती आहे. कसं सांभाळलं म्हणजे? फक्त एका वेळेचं जेवण आणि एका वेळेचं सगळं पाठवता. गप. तोंडाच्या बाहेर शब्द नाही काढायचा. माझ्या पोटाचा माझ्या खायाबद्दल भांडू राहिले ना. तुमच्यापेक्षा ते गावातले लोक आहे ना रोजचे 200 रुपये 200 लोकांना अन्नदान करतात. फुकट पंक्ती देऊ राहिले. फुकट मध्ये जाऊन खामा आता. अरे पण ही आपली भारतीय संस्कृती आहे का? आपली भारतीय संस्कृती अशी का? लाजा धरा थोड्या लाजा. हा सक्का सासरा आहे. बापाच्या ठिकाणी 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी माझीवाली. 5 एकर जमीन आहे. 20 लाख रुपये एकर चालू आहे. मग का बरं ते आमच्या नावावर केली नाही? आमच्या नावावर त्या लायकीचे आहे का तुम्ही? का बरं नाही? तुम्ही आता मला जेवायची
पंचायत करू राहिले. कुशल म्हणते 1 महिना तुझ्या म्हणजे आमच्या घरी खायचं प्यायचं ना आमचीच लायकी काढायची. लाजा झाला लाजा. का बरं का बरं लाज करायचं आम्ही? आता त्याचं उत्तर आहे ना हा. ही देईल. थोडी लाज धर ना, लाज धर. काय बोलू राहिली तुम्ही तू? म्हणजे आमचं आहे ना लाचा काढू राहिले. आमच्या घरी खायचं प्यायचं चहा प्यायचा सगळं आयुष्य आरामात चालू आहे तरी आम्हाला आमच्यात लाजा काढा तुम्ही. येड लागलं का मला? काय बोलू राहिली तू आता? मग हा? कुशल म्हणते तिकडे जेवायला जा, माझ्या नावावर काही केलं नाही. केलंच नाही ना माणसाने मग काय बोलू? हे बघा हा? काय अरे तेव्हा एवढा स्वार्थ. अण्णा तुमचे असे पण दिवस संपलेले आता. किती राहिले 2-5 वर्ष? कशाला रिकामा तमाशा घालता गावामध्ये? गंज रोजचे 10वे 13वे, कोणाचे श्राद्ध, कोणाचं लग्न, कोणाचे सप्ते सुप्ते. नको सांगू. किती जायचं जेवायला? घरी तर आणून द्यायचा नाही मी तर म्हणते. जा लगेच जा. तुम्ही भूक लागली ना जावा. ते तिथं मंडप टाकलाय जा तिथं. जाते पुढे तू. हं? तुम्हाला जन्म देऊन पस्तावा आला रे देवा. तो नवऱ्याला बारीच्या दिवशी मोरीत पुरलं असतं ना. मोरीत कसं काय पुरता ते? पूर्ण असतं एवढं होतं ते. तो नवरा एवढं जन्माला आलेलं प्रत्येक बारी एवढंच असतं ना. पण ते मोठं झाल्यावर आई वडिलांना त्याला जीव लावा, हे करावा. ते नसते ना बरं झालं असं. आम्ही तरी या घरात नसतो. आम्ही दुसऱ्या घरात गेलो असतो. आम्ही चांगल्या घरात गेलो असतो. एकदम लाखात एक बोलली. दुसऱ्या घरामध्ये बी अशीच वागलीस ती ना तू. तिथे दुसऱ्या घरात ना नाही एक कल्पना कर तू. फक्त माझ्या मुलाची तू बायको झाली नसती, दुसऱ्या घरामध्ये गेलीस ती, तिला तो काय दिवे लावले असते बरं? लावले असते. सासरे कशाला पाहिजे घरामध्ये जास्त दिवस? आता कधी 15 वर्ष झाले ते सांभाळून राहिला. बस झालं मला दिलं असते ना काही प्रॉपर्टी बिक्युरिटी बघून पैसा आहे तर मी ते सांभाळून घेतला असतं. तुमच्याकडे फुटीन कवडी ना आहे तरी तेवढं देत नाही आम्हाला. आम्ही कशाला तुम्हाला सांभाळू? अरे येडपट, तुला येडपट म्हणू कशी आणि म्हणून लग्नाच्या अगोदर तू जर हा विचार तुझ्या आई वडिलांजवळ मांडला असता ना का मला लग्न झाल्यावर माझ्या सासरीची नवरीची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तरच मी त्यांना खाऊ पिऊ घालीन, मग पाय त्या तुझ्या आई वडिलांनी तू तोंडात शेण घातलं असतं. शेण हा. कोणत्याच आई वडिलांना मुलीचे असे विचार लग्नाच्या अगोदर मान्य होणार नाही. ध्यानात धरा. होतात होणार आहे ना. मला एखादं तरी उदाहरण दाखव. नाही होणार. चांगलं बघूनच देतात माझे आई बापांनी खूप चांगलं बघून दिलं. 5 एकर जमीन आहे मला, 2 मुलं आहे, दोघांना 2.5 एकर येईल. खूप आई वडील आहे ना तुझे वडील. सगळं मान्य आहे आम्हाला. 2.5 एकर पण हा बाबा कोण सांभाळन? हा बरोबर आहे. कोण सांभाळीन तुम्हाला? बोलू नको मला अटॅक येण्याची शक्यता आहे. काय अटॅक? नाटक करू पण आम्हाला काम फुटायला लागला आता. अटॅक येईल मला. अटॅक काय करू नका, जेवण बी करू नका. मी आहे ना संध्याकाळी ना मला वाटते कोणाचं तरी दावर सापडणार नाही आता. मी तर त्या दाव्यावाला मला भेटले होते, भाऊ बांधायला विचारलं त्यांच्या. म्हणलं का रे दाव्याला काय करेल? तेव्हा वांगे बटाट्याची भाजी आहे, चपात्या आहे, बाजरीच्या भाकरी पण आहे, कांदा. मला काय वाटलं म्हणलं आपलं हक्काचं घर आहे, 2 सुना आहे आपण. अहो मला एक सांगा, तुमच्याकडे 5 एकर जमीन द्या ना, आमच्या 2.5 एकर आमच्या नावावर करून देऊ ना. देऊन लगेच करतो. चला लगेच करतो. लगेच तुम्ही काय ना आम्हाला चांगलं माहिती. चल काय नाही करतो ना. तुम्ही करून दिली असती. अरे लगेच करतो ना. तुम्ही ना असे आज शेवटच करून टाकला माझा ना. तुमच्या नावावर जमीन करतो आणि मी रेल्वे स्टेशनला जातो रिक्षा करून, जीव देतो तिथं. अहो ते रेल्वे स्टेशनला कशाला घाण करता? मग पुढे देऊ जीव? तिथं कुठे जीव देता? पहिले आणि माझ्या मारा जा आता. सतत मस्त दररोज 5 पकवान नाही देतो ना, जीव देतो ना. ताण नाही द्यायचा. नाही देत बेटा, नाही देत. जातो आता. म्हणजे मला जीव बी देऊन देणार तुम्ही. अहो पण ती सहा कोण करेन तुम्ही मेल्यावर? मायला तुम्हाला दाखवतो आता. एवढा मूर्ख आहे का मी जीव द्यायचा? मी तुम्हाला गाडी खाली लोटील तर. कोणाच्या? तुम्हाला गाडी खाली लोटील, तुमचा जीव घे. कारण मला अशा सुना ना कोणाच्याच घरात नाही पाहिजे. मग समाजाला सुद्धा समजल काय ठणकावलं म्हणून. बघा तुम्हाला उलट चांगल्या सुना भेटल्या, नाही तर बाकीच्या सुनांना आणलं असतं. त्या कळलं असं तुम्हाला. तुला समजल आता कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. घोडा मैदान संघाचे आता पाय तू. नवऱ्याला येऊ दे. तुम्ही असं बोलले ना सांगते मी त्यांना. अरे सांग त्वरे तो माझा. त्यांना कळतं बाप कसला आहे. ते बी तसेच बाईले. तुला कळा ना, पोरायला कळतं बाप कसा आहे. तुम्ही सुद्धा आता कळशाल त्यांना. येतो मी. जय रामजी की. आता असंच म्हणायला लागलं जय रामजी की. कारण तुम्ही सुना म्हणायच्या लायकीच्या नाही, लेख बनायच्या अजिबात आमच्या लायकी बिकी काढायची नाही. माझ्यासारखा शांत माणूस नाही एखादा दुसरा असता ना चोपून काढलं असतं. तुझी चोपला असता. चोपलंच असत. शांत कशासाठी म्हाताऱ्याच्या मागे लागता? शिल्पा काय जर आपल्याला खरं प्रॉपर्टी दिली नाही, दिली दुसऱ्या कोणाच्या नावावर करून मग असलं करू शकते म्हातारा. मग
अरे अगोदर म्हातारा ते चाल घेऊन ये म्हाताऱ्याला. ओ अण्णा अण्णा थांबा ना. आज ऐका ना चला घरी. काय दमदम मारले का? अहो आम्ही तुम्हाला कधी सावध येते तुम्ही पुढे चालले. काय आवाज येऊ राहिल्या? चला घरी जेवायला चला ना. अहो मी चांगल्या शेवा बनवलेल्या, चला खाऊन घेऊ. तू तर म्हणे शेवाय सगळ्या खाऊन घेतल्या. आहे दुसरं काहीतरी खायला मी चांगलं पुरणाची पोळी बिळी बनवते. तुमच्या पाया पडतो. नको आम्हाला पाप लागन हो. मला आहे ना तुम्ही गावामध्ये आम्हाला बापासारखे आहे ना, का असं करू. ठीक आहे ना, बस हे मनातच राहू दे फक्त बस. आता मी आहे ना गावामध्ये सप्ताह मोडला का मी भीक मागून खाईल, पण मला असं नको ना. ऐका ना अण्णा, अहो तुम्हाला 2-2 लेक आहे, 2-2 सुना आहे, कशाला भीक मागून खाता. चला लोक आम्हाला नाव ठेवतील. आम्ही करू ना आता. ते चला शेजारचे ना, लोकं वाला, पाहत चला होते, ना. ते चांगलं नाही वाटत. तुम्हाला खरं सांगू का, हा. तुम्ही जे भांडले ना हा. मला अजिबात विश्वास राहिला नाही. आम्हाला तुमची प्रॉपर्टी नको, पण फक्त ती सही करून देशाल ना तेवढी, म्हणजे आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत खाऊ घालू. काही टेन्शन नाही. हा. आली का सईवर? म्हणजे सई तर काय पण आहे ना, एवढं सुद्धा नावावर करून देणार नाही मी. पटत का? अण्णा अरे येडपट, आता तुला येडपट म्हणू का शहाणी म्हणू का माझी मुली सारखी म्हणू, काय म्हणू सांग बरं. अहो ते तुमचं ते आमचंच आहे ना, द्या ना. Right, काय right. झालं. आताशी थोडीशी की 90% हिच्या डोक्यामध्ये माझे हा, विचार. तुमचं ते आमचंच आहे. चला ना आता अहो, तुम्हाला मला खाऊ सांगा, घालतो. बापाचा माल हा मुलाचा राहतो, मुलाचा माल हा बायकोचा राहतो ना. सरळ हिशोब आहे ना. मी मेल्यावर आता मला कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे. एवढं पोरबी सांगू शकल. 2.5 एकर जमीन तुझ्या नवऱ्याच्या नावावर, 2.5 एकर जमीन हिच्या नवऱ्याच्या नावावर होईल. 5 एकर जमीन माझ्या नावावर आहे. आणि तुम्ही कुशल मला भाकरीची हे करू राहिले. नाही अण्णा, चला आम्ही तुम्हाला खाऊ घालतो. पण ही बोली आहे का नक्की? हा, आहे. कोणती? मी एवढं सुद्धा वावर नावावर करून देणार नाही. मी मेल्यावर हे तुमचं, तुम्ही अजून बी विचार करा. नाही तर चाललो मी. थांबा. विचार करा तुम्ही. चला ना, आजारी पडून जाशाल तुम्ही. नाही माझी काळजी नका करू. तुम्ही विचार करा दोघी जणी काय करायचं ते. मी नावावर करून देणार नाही. मला आहे ना आनंदाने, मी जर म्हटलो ना मला बटाट्याची भाजी कर, बटाट्याची. मला दर रविवारी शुक्रवारी मटण लागत. आणि राहिला प्रश्न दारूचा आहे ना, तो ती दारू सुद्धा मी पिणार नाही. कोटीचा प्रश्न आहे, म्हणणं पटकन काहीतरी. चालेल आम्हाला. चालेल ना? मटण काय पाहिजे ना तुम्हाला. काही नाही. मटण मला दर रविवारी आणि शुक्रवारी पाहिजे. चालेल. आणि दारू पिऊन मी जास्त बडबड करतो असं तुम्ही म्हणत होता ना. आजपासून दारू सुटली. हा मग ठीक आहे, ठीक चला आहे, चल. पण मटण करून घालू शकाल ना. हा, मटण, आणि त्यामुळे मला तंदुरी जेवायला सगळं. जायचं. नाही तर पुन्हा तुम्ही काय म्हणशाल, आपल्या गावचा सप्ताह झाला, इकडं आपल्या गावात शेजारी सप्ताह चालू आहे, जा जेवायला. नाही असं जर म्हटलं ना. हे शिल्पा, जायचो अण्णांना घरी घेऊन जाईन जेवायला. वाढ मी आले. चला चला, अण्णा, जा. बरं चाल, येतो जा तुम्ही, मी आले. येतो मी. मी आले. जा तुम्ही, मी आले. अण्णा जेवण करून घ्या. जा. चला. गेली बाई एकदाची, तेवढीच 1 कोटीची प्रॉपर्टी भेटल. मित्रांनो, प्रत्येक सुनाला असंच वाटतं का आमच्यासाठी काय केलं. आता जसं तुम्ही आता एपिसोड मध्ये बघितलं, 1 महिना हिच्याकडे 1 महिना तिच्याकडे. ज्यावेळेस तुम्हाला तुमचे आईबाप जन्म देतात ना, त्यावेळेस 2 मुलं असो का 5 मुलं असो, 5 मुलांना पण ते सारखा सांभाळ करतात. त्यावेळेस ते विचार करत नाही का एका टायमाला ह्या मुलाला खाऊ घालायचं, दुसऱ्या टायमाला त्या मुलाला, आणि तिसऱ्या टायमाला त्या मुलाला. असं जर केलं असतं तर आपण उपाशी राहिलो असतो ना, आतापर्यंत मेलो असतो. तर म्हातारपणामध्ये एक बाप तुम्हाला 2 जणांमध्ये सांभाळायला पण जड जातो. आताचाच विषय बघितला तुम्ही, 1 महिना मोठीकडे आणि 1 महिना लहानीकडे. असं का बरं? प्रॉपर्टीसाठी तर लगेच दोन्ही टाइम दोघी जणी खाऊ घालायला तयार झाला. असं करू नका. आपल्याला पण उद्या आई वडील, आपल्याला पण उद्या सासू सासरे व्हायचंय. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. प्रत्येकाने स्वाती कदम कॉमेडी नाशिकचे आशिक ह्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम कॉमेडी नाशिकचे आशिक.